आदिवासी विकास येथून बिऱ्हाड आंदोलक आता राजभवनावर धडकणार। आदिवासी विकास येथून दिनांक 14 रोजी दुपारी 2 वाजता हा लॉंग मार्च मुंबईकडे निघेल। आंदोलक राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन बाह्यस्रोत भरती विरोधातील 1200 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींचे ठराव सादर करून दिनांक 21 मे 2025 रोजीचे पत्र बाह्यस्रोत भरती रद्दची मागणी करणार आहे। आदिवासी विभागाने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आश्रमशाळेत कार्यरत असणाऱ्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करून कर्मचाऱ्यांची बाह्यस्रोत भरती सुरू केली आहे। या विरोधात आदिवासी विकास समोर गेल्या 97 दिवसांपासून या कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे, परंतु अद्याप या प्रश्नी कोणताच तोडगा निघू शकला नाही। त्यामुळे आंदोलकांनी शेवटचा पर्याय म्हणून राज्यभरातील पेसा सरपंचांची महापंचायत घेत बाह्यस्रोत भरती विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर करून घेतले आहे। म्हणून पूर्वीप्रमाणेच रोजंदारी तत्वावर समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी आदिवासी विकास समोर बसलेल्या बिऱ्हाड आंदोलकांनी आता नाशिक ते मुंबई असा लॉंग मार्च काढून राज्यपालांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे। शेवटची वारी राज्यपालांच्या दारी। इंडिया न्यूज 28 साठी नाशिक जिल्हा हेड लक्ष्मण चौरेची रिपोर्ट। आज 14 ऑक्टोबर 2025 रोजी नाशिक आयुक्त कार्यालय ते मुंबई राजभवनाकडे आज पायी मोर्चा निघत आहे। यामध्ये प्रमुख मागण्या ज्याप्रमाणे आदिवासी आश्रमशाळांमध्ये खाजगीकरण रद्द झाले पाहिजे, तेथील काम करणाऱ्या रोजंदारी कर्मचारी वर्ग 3 वर्ग 4 यांना तात्काळ रोजंदारीचे आदेश देण्यात यावे यासाठी, त्याचप्रमाणे जे काही आदिवासींची महापंचायत झाली नाशिक इथे, त्यामध्ये जे काही आदिवासी सरपंचांनी जे काही 1200 पेक्षा अधिक ठराव दिलेले आहेत, या ठरावामध्ये बाह्यस्रोत प्रक्रिया रद्द झाली पाहिजे। पेसाचा जो काही निर्णय लागला आहे त्याची पारदर्शी अंमलबजावणी झाली पाहिजे। 12,500 जे अधिसंख्य पदे आहेत त्यांची तात्काळ भरती झाली पाहिजे। त्याचप्रमाणे आदिवासी जमातीमध्ये इतर प्रवर्गांचा समावेश करू नये असे ठराव घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने आदरणीय महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय यांच्याकडे हे जे काही ग्रामपंचायतचे ठराव बहुमताने पास झालेले आहेत, हे ठराव आम्ही समाजाच्या वतीने आम्ही देणार आहोत। हे ठराव घेऊन आम्ही हे टोपल्यांमध्ये घेऊन चाललेलो आहेत, कारण आम्ही मागील 97 दिवसापासून इथं जे काही पायी बिऱ्हाड मोर्चा आंदोलन चालू आहे, परंतु महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, आदिवासी मंत्री महोदय, संबंधित आदिवासी विकास विभागाचे सचिव महोदय, आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा करूनही अद्याप त्यावर या मागण्यांवर निराकरण झालेलं नाही। म्हणून आम्हाला ठोस अंमलबजावणी झाली पाहिजे। आमच्या या समस्यांवर, या मागण्यांवर तोडगा निघाला पाहिजे। ह्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत। आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण वाचलं पाहिजे, आश्रमशाळा वाचले पाहिजे, खाजगीकरण रद्द झाले पाहिजे, आदिवासी समाजाचं SC ST OBCचं आरक्षण वाचलं पाहिजे आदी मागण्या घेऊन आम्ही महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय यांच्याकडे आज रोजी निघत आहोत। तरी सकल आदिवासी समाज, आदिवासींच्या विविध राजकीय सामाजिक संघटनांनी यांनी आम्हाला जाताना या पायी लॉंग मार्च मध्ये आम्हाला सर्वपरी मदत करावी, यासाठी आम्ही सर्व संघटनेच्या वतीने आपणास आवाहन करीत आहोत। आपणास जोहार, जय भीम, जय शिवराय करीत आहोत। रोजंदारी कर्मचारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद। आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण वाचवा, देश वाचवा। आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण वाचवा, देश वाचवा। खाजगीकरण रद्द झालंच पाहिजे, भारत माता की जय। रोजंदारी कर्मचारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद। अरे नोकरी आमच्या हक्काची, अरे कोण म्हणतं देणार नाही, भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद। भगवान बिरसा मुंडा जिंदाबाद, जिंदाबाद। राघोजी भांगरे जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो।